सोलापूर शहरात नई जिंदगी परिसरात दिवसोदिवस भूमाफियांची संख्या वाढत चालली आहे। गोरगरिबांची जमिनी हडप करण्याचे प्रकार वाढल्यामुळे अनेक तक्रारी पोलीस आयुक्तालयात दाखल आहे। या भागात एकाच खुल्या जमिनीची 10 मालक निर्माण करून एकावरून दुसऱ्या व्यक्तीला विकण्याचा गोरखधंदा या भागात चालतो। या भूमाफियात काही राजकीय पुढाऱ्यांची संख्या आहे। या राजकीय पुढाऱ्यांच्या भीतीमुळे कुणी पुढे येत नाही। नई जिंदगी भागातील विमानतळच्या परिसरात या भूमाफियांचे अड्डे खूपच निर्माण झालेले आहेत। या भूमाफियांच्या दहशतीमुळे नागरिकात घबराट निर्माण झालेली आहे। असाच प्रकार सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात हद्दवाढ भागातील एकूण 43 मिळकतीधारकांसाठी 29 बनावट नोटरी करून मूळ मालक आणि महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महापालिकेचे मालमत्ता कर विभागातील सूर्यकांत दोंडप्पा खसके यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून 23 जणांवर काल बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे। या दरम्यान सोलापूर महानगरपालिकेचे हद्दवाढ भागातील क्रमांक 67 मंजरेवाडी मधील राजीव गांधी नगर, शिवपार्वती नगर, यमोलवाडी, चंद्रकला नगर, सत्यसाई नगर मधील एकूण 40 ते 50 फ्लॅटांचे गैरव्यवहार झालेले आहेत। याबाबत पोलिसांनी खाजाबाई शब्बीर शेख, संजय मधुकर जाधव, रोहन रमेश पगाडे, अशफाक अली मुस्ताक अली सय्यद, युनुस नूर अहमद निलगुंडे, नरेश राजय्या दुडम, रजिया गुलाम अब्बास शेख, इकबाल महबूब शेख, रेशमा वाहिद कोतकुंडे, जब्बार हुसैन बागवान, रेशमा जावेद पिरजादे, इत्तिमाश अजमुद्दीन इप्परगी, रेशमा नूरुद्दीन डंके, आसिफ मौलाली मोमिन, लतीफ रफीक पिरजादे, जरीना बाबू पटेल, आसिफ अब्दुल सत्तार शेख, अल्ताफ हुसैन गौस, मजरुद्दीन मुनाफ सय्यद, नागय्या शिवलिंगप्पा स्वामी, मोहम्मद हुसैन खाजाबाई कटारे, सुरेश केरप्पा जंगम यांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया।